श्री लखनगिरी बाबांच्या आश्रमामध्ये आमचा रात्रीचा पडाव पडलेला आहे. त्यांचा तिकडे पुतळा आहे आणि शंकराची पिंडी आणि नंदी. घोंसाच्या आश्रमात येऊन पोहोचलोय आम्ही. शूलपाणीची खरी झलक आता मिळते रस्ते संपल्यानंतर. आमची दुसऱ्या दिवसाची पुढची यात्रा सेमलेट पर्यंत सुरू झाली. इकडे आम्ही आंघोळीला आलो होतो खाली. आता सगळा रस्ता आमचा डोंगर दऱ्यांमधनं पायवाटांनी चालणार आहे. छोटा सा झरना है. संपूर्ण जंगल आणि अशी पायवाट. चुलपाणीच्या झाडीमधनं सूरज डोहाने आता वर डोकं केलंय आणि आम्ही आता पुढचा रस्ता चालायला लागलो. थोडीशी सपाटी आली. मग याच्या किनाऱ्याने आता तरी आहे. नंतर दुर्गम डोंगरांमध्ये गेल्यावर ती मैया दिसणार नाही आम्हाला. मैयाने आम्हाला चहा बनवून दिला. इतका दुर्गम ठिकाणी आदिवासी लोक सेवासाठी काम करतात. ते कुठेतरी दुसरीकडे राहतात पण ते इथे येऊन आमच्यासाठी चहा करून देतात. प्रत्येक वळणाला खूप सुंदर सुंदर दृश्य येतात. तिकडे पक्षी बसलेत. कोळी लोकांनी मासे वाळत घातलेत. त्याच्यावर मस्त ताव मारतात ते.
त्या पहाडीवरून सगळे उतरत येत आहेत. त्या टोकावर आम्ही चहा घेतला होता. आदिवासी लोक चाय सेवा देतात. नर्मदेवर पुण्यप्राप्ती सेवा हा त्यांचा उद्देश असतो. पाण्याच्या प्रवाहाचा कसा आवाज येतो मस्त. सगळी चुकचुक गाडी चालली आहे परिक्रमावासींची. ती सगळी दरी चढून तिकडे लांब दिसते पाणी. ती सगळी दरी चढून आम्ही आलो. अशा अनेक चढ उतार आहेत गाडीमधून. जागोजागी आम्हाला पाणी पाजण्यासाठी असे आदिवासी दरीमधनं मैयाच्या बॅकवॉटरमधनं पाणी घेऊन आम्हाला देत असतात. दाट जंगल आणि त्यातून जाणारी आमची वाट. हे दोघे आम्ही पोर्टर केलेलेत सामान उचलायला आमच्या दोघींचं, कारण खूप उंच उंच चढ आहेत. दोंडाईच्या महाराष्ट्र इकडच्या समितीने काहीतरी सोय केली ही. सगळी दरी चढून परिक्रमावासी आता खिंडीमध्ये येतात. ते बाण केलेले आहेत जाण्यासाठी मार्गदर्शक, आणि आता खिंडीमध्ये पोचतात. तिथे पोचलं की कळतं अजून एक पहाडी चढायची. आता बघूया काय होतंय. MP चे लोक खूप असतात. असे डोक्यावर सामान घेतात आणि आपण मात्र सॅक पाहिजे, ब्रँडेड पाहिजे. असे आदिवासी पाडे असतात. पोरं खेळतात चॉकलेटच्या आशेने रस्त्यावर थांबलेली असतात. अण्णांना चॉकलेट द्यायचं नाही. संपूर्ण सागाचं जंगल आहे. त्या जंगलातनं आमची वाट कडेकडेने चालू आहे. दरीमध्ये सागाची झाड आहेत, ती वरपर्यंत आली आहेत. थ्रिलिंग वाट चालू आहे. जेवण आराम सगळं काही झाल्यानंतर 2 वाजता पुढे निघालो आम्ही. 8 किलोमीटर जायचं आहे अजून. रात्रीचा विश्राम. एकदम एकांत, एकदम शांत आहे, काही आवाज नाही. मी आपल्या ॲरोचा
अंदाज घेऊन पुढे पुढे चाललो आहे. चढायचं उतरायचं, ओहोळ पार करायचं, चढायचं उतरायचं. डोंगरांमध्ये सपाटी करून करून शेती करतात. आत्ताच एक पीक काढलेलं दिसतंय. ढगांनी आम्हाला मदत केली, मैयाने साथ दिली, त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. शॅडो आहे. $360 व्ह्यू. एका डोंगरावर शॉर्टकटने चढून उतरून आले मी. हा बाकीचा रस्ता असा गोल फिरून आहे. ती बाकी मंडळी येतात फिरून. या डोंगरावर ना मी डायरेक्ट चढून आले. आता घाट रस्ता खाली खाली उतरायला लागला. सगळी शूलपाण्याची डोंगर रांग एका मागोमाग एक दिसतात. यातलं सगळ्यात उंच जे शिखर आहे ते खप्पर माल म्हणतात, म्हणजे छपरासारखं सगळ्यात उंचावर. आता लवकरच सेमलेट गाव येईल, जिथे आमचा मुक्काम आहे आजचा. बॅटरी संपत आली आहे, त्यामुळे त्याच्या पुढचं शूटिंग होईल की नाही अवघड आहे. सेमलेटला चार्ज करावं लागणार.